नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे गिरीजा खूपच मोठ्या संकटात अडकली आहे. तिला कळतच नाहीये या सगळ्यातनं कसं बाहेर पडायचं, करायला काय गेले होते आणि हे सगळं काय होऊन बसलंय, असं टेन्शन गिरिजाला आलेलं आहे. तिला वाईट वाटत आहे. आणि त्यावेळी मात्र कुशल तिच्या समोरच तिथे मोबाईलवरती गेम खेळत बसलेला असतो. गिरिजा मात्र विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसलंय, आपण काय करायचा विचार करत होतो, रुद्र कुठं असतील, रुद्र ठीक तर असतील ना, नक्कीच मला काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे, हे सगळं गिरिजाच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याच वेळी इकडे गिरिजा मात्र म्हणत असते की कुशलला आपण नीट काहीतरी बोललो तर त्याला कळेल आणि तो माझी मदत करेल, हा विचार आता गिरिजाने केलेला आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता विशाखा आणि त्याचबरोबर श्रीमंत दोघंही बोलत असतात. त्यांना कळतच नाहीये की आता करायचं काय, कारण रुद्र तर असा झोपून राहिलेला आहे, तो उठायला तयार नाहीये. आणि रुद्र उठला नाही तर काहीच गोष्टी होणार नाहीयेत. आणि रुद्रच्या बाबतीत आता त्याला समजवायचं कसं, कारण तो ऐकायलाच तयार नाहीये. तो फक्त एकच हट्ट धरून बसलेला आहे आणि तो म्हणजे की गिरिजाने हे सगळं मुद्दाम केलंय, गिरिजाला माझं प्रेम कळलेलं नाही, एवढाच हट्ट रुद्रने धरलेला आहे. त्याच्या डोक्यात एवढंच सुरू आहे. तेवढ्यातच तिथे वासंती येते आणि वासंती म्हणते, रुद्र काही उठण्याच्या मनस्थितीत नाहीये, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. आपण गिरिजाला शोधायला जाऊया, चला मी पण येते तुमच्या बरोबर, असं वासंती सांगते. मग हे दोघं आणि त्याचबरोबर गिरिजाला शोधायला निघालेले आहेत. वासंती सोबत येत आहे. विशाखा म्हणते की आता आपल्याला जिथे शोधता येईल तिथे आपण सगळीकडे शोध घ्यायचा आहे आणि गिरिजा नक्की कुठं असेल याचा अंदाज घ्यायचा आहे, असं इकडे आता वासंतीने आणि त्याचबरोबर गिरिजाने ठरवलेलं आहे. श्रीमंत त्यांच्या सोबत आहे. इकडे गिरिजा शांतच बसलेली असते. तेवढ्यातच तिथे तिच्या समोर कुशल येऊन बसलेला आहे आणि कुशल म्हणतो की काय झालं, नाही अशी बघू नकोस, तुला काय वाटलं, तुझं जे काय चाललंय ते मला कळणार नाहीये का, तू कशीही वागली आणि काहीही वागली तरी माझ्या गोष्टी लक्षात येणार नाहीत असं वाटतं का तुला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आता आपलं लग्न होणारच आहे. गिरिजा म्हणते, कुशल असं काय करतोयस रे तू, तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये, मग तरीही तू माझ्याशी लग्न करणार आहेस का, मला काय म्हणायचंय माहितीये का, तू ऐकून तरी घे ना माझं. कुशल म्हणतो, काय ऐकायचंय तुझं, नाही तुला मी आधी सांगितलं होतं, तुला ऐकू वाटलं नाहीये माझं, आणि आता काय ऐकायचंय, आता काही नाहीये. कारण गिरिजाला इकडे कळतच नसतं की इथे माझ्याच घरात मला किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं मी कशी बाहेर पडणार आहे, हाच प्रश्न गिरिजाला सुद्धा पडलेला असतो. आणि इकडे गिरिजा रडत असते. कुशल तिथून निघून जातो. गिरिजा म्हणते, कसं सोडवू मी स्वतःला या सगळ्यातून कसं बाहेर काढणार आहे. तेवढ्यातच इकडे गिरिजाला आवाज येतो, कारण गिरिजा करत असं हाका मारत तिथे विशाखा आणि त्याचबरोबर श्रीमंत आणि वासंती सगळे पोचलेले असतात. पण इकडे गिरिजाला मात्र प्रश्नच असतो की हे सगळेजण आलेले आहेत. आणि तेवढ्यातच वासंतीला चक्कर येऊ लागते. वासंती खाली पडायला लागलेली असते. गिरिजा जाते धावत आणि म्हणते, मावशी म्हणत ती वासंतीला उठवते, तिला आधार देते. कारण आता वासंतीलाही खरंच खूप टेन्शन आलेलं असतं. वासंतीलाही कळत नसतं की काय करणार आहे मी, माझ्या मुलाला या सगळ्यातून कसं सोडवणार आहे. इकडे गिरिजा सापडत नाहीये आणि तिकडे रुद्रने स्वतःची अवस्था बिकट करून घेतलेली आहे. त्याला कितीही समजवलं तरीही त्याचा विश्वासच नाहीये, कारण त्याच्या समोर आलेले डिवोर्स पेपर. इकडे आता वासंतीला हे दोघं जण उठवतात. इकडे दादासाहेब घरी आलेले असतात. ते सगळ्यांना आवाज देत असतात, पण दारात कोणीच येत नाही. बॅग घेऊन दादासाहेब पोचलेले आहेत. सगळेजण म्हणत असतात की दादासाहेब हे त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहेत. पण खरं तर नागेश्वर घोरपडे हे तुळजापुरातच होते, त्यांच्या जुन्या घरी, फक्त त्यांनी तो बनाव रचलेला होता. आता ते म्हणतात की मी घरी आलोय, तर सगळे नोकर तरी कुठे गेले, कोणीच कसं नाहीये, असं नागेश्वर घोरपडे स्वतःच म्हणतात. मला घ्यायलाही कोणी आलेलं नाहीये. इकडे वासंती त्याचबरोबर विशाखा हे गिरिजाच्या घराच्या जवळ असतात. तिथे आवाज देत असतात, पण गिरिजाच्या तोंडाला बांधलेलं असतं, त्यामुळे गिरिजाला रिस्पॉन्सच करता येत नाही. त्यावेळेस श्रीमंत म्हणतो की हे सगळं काय होऊन बसले, आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढावाच लागणार आहे. हे सगळं कुशलनंच केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. गिरिजा इकडे त्या खुर्चीला सरकवत दरवाजाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते, पण गिरिजा काही त्या दरवाजाच्या जवळ पोहोचू शकत नाही. आणि तोपर्यंत श्रीमंत म्हणतोय की आपण तिकडे जाऊन शोधूया. असं म्हणत आता
पुन्हा ते दुसरीकडे शोधायला निघालेले असतात. कारण रात्रभर शोधलेले असतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी शोधायला सुरुवात केलेली असते. आता मात्र गिरिजा खूपच रडायला लागते. म्हणजे अगदी घराच्या जवळ आले होते शोधत. ती म्हणते की काय होऊन बसले हे सगळं. कारण कोणाच्या लक्षातही येत नाहीये की मी माझ्याच घरात किडनॅप होऊन बसलेली आहे. मला इथे की कुशलने किडनॅप केलंय. या सगळ्याचा काय अर्थ आहे. एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र दादासाहेब आता भयानक चिडलेले असतात. तेवढ्यात उर्वशी तिथे येते आणि उर्वशी म्हणते की दादासाहेब तुम्ही आलात. तेव्हा दादासाहेब म्हणतात की काय चाललंय. नाही दीदी तुम्ही आमच्याशी खोटं बोलात. तेव्हा ती म्हणते काय खोटं बोलले मी. तेव्हा दादासाहेब म्हणतात की देवकीला काही माहिती नाही. ती म्हणते अहो मी नाही खोटं बोललेली. मग माझ्याशी प्रभास खोटं बोलला का. मला त्याने जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं. अहो नाही देवकी कशावरनं खरं बोलत असेल. देवकी पण खोटंच बोलत असेल ना तुमच्याशी. असं ती सांगायला सुरुवात करते. पण दादासाहेबांना चांगलंच कळून चुकलेलं असतं की या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीने झालेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा दादासाहेब म्हणत असतात की देवकी खोटं बोलत नाही. तुम्ही खोटं बोलताय. आणि काय सांगितलं प्रभासने तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे की आम्ही प्रभासला का जिवंत ठेवलेलं. एकतर स्वतः माती खाल्लेली आहे आम्हाला काही न सांगता. आणि आता जर का दुसरं काही कांड करून ठेवलेलं असेल तर गाठ माझ्याशी आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे की काहीही झालं तरीही मी या सगळ्यातनं तुम्हाला कधीच सुटू देणार नाही. कारण तुम्ही ज्या गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहेत त्या ज्या पद्धतीने केलेल्या आहेत त्याही तुम्हाला चांगल्याच माहिती आहे. आणि तेवढ्यातच रुद्र दारू पिलेला असतो. माझी दारूची बॉटल कुठे आहे. माझी दारूची बॉटल कुठे आहे असं म्हणत शोधत तो किचनमध्ये आलेला असतो. आणि दादासाहेबांना कळतच नाहीये की हे सगळं काय झालंय. तेवढ्यातच वासंती तिथे आलेली असते. दादासाहेब म्हणतात कळत नाही का तुम्हाला काय झालंय याला ते. तेव्हा वासंती म्हणते दारू पिलाय. तोंड वर करून सांगताय दारू पिलाय म्हणून. काय आहे हे. आम्ही 4 दिवस इथे नव्हतो तर हे सगळं काय करून ठेवले तुम्ही. असं दादासाहेब म्हणत ओरडत असतात. तेव्हा मात्र वासंती म्हणते की हे सगळं यांनी केलंय. यांनी पाजले दारू रुद्रला. दादासाहेबांना धक्का बसतो. दादासाहेब म्हणतात की काय. रुद्रला दारू यांनी पाजलीये. नक्की काय म्हणायचंय काय तुम्हाला. असं दादासाहेब विचारत आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळं घडलेलं आहे. आणि त्याच वेळी दादासाहेब आणि वासंती त्या रुद्रला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. रुद्र मात्र हालायला तयार नसतो. तो म्हणत असतो माझी दारू. दादासाहेब म्हणतात त्याला रूममध्ये घेऊन जा आणि त्याला भरपूर ब्लॅक कॉफी पाजा आणि त्याने त्याला बरं वाटेल असं दादासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता मात्र वासंती न हे सगळं सांगितलंय. वासंतीवर त्यांचा विश्वास असतो कारण वासंती एवढी चिडलेली आजपर्यंत त्यांनी कधीच बघितलेली नव्हती. रुद्र ज्या पद्धतीने हे सगळं घडलेलं असतं त्यावरून दादासाहेबांना ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. कारण रुद्रच्या बाबतीत जे त्यांनी केलेलं आहे ती गोष्ट त्यांना सहनच होत नाही. कारण त्यांचा चिरंजीवांवरती पूर्ण विश्वास आहे. त्यांचा मुलगा कसा आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे. तो दारू पिणं शक्यच नाही. आता दादासाहेब उर्वशीला विचारतात की काय काय केलंय सांगायचं. आम्ही नसताना काय काय कांड केले ते सांगायचं. कारण आता वासंतीने सांगितलं की यांनीच केलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि यांच्यामुळंच हे सगळं झालेलं आहे हे वासंतीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि आता मात्र दादासाहेब विचारू लागतात की काय काय झालंय ते मला कळलं पाहिजे. इकडे उर्वशी म्हणत असते की नाही मी काही केलेलं नाही. तेव्हा वासंती सांगते की काल रात्रीपासून गिरिजा गायब आहे. यांनी गिरिजाला गायब केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे रुद्रच्या हातामध्ये डिवोर्स पेपर आणून दिलेले आहेत. ह्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि रुद्रच्या त्या डिवोर्स पेपरवर सह्या सुद्धा घेतलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर दादासाहेबांच्या लक्षात येतं की दीदींनी काय डाव ऐकलेला होता आणि काय काय कांड केलेला आहे. इकडे गिरिजा याला बोलत असते की हे बघ मी काय सांगते तुला. तो म्हणत असतो की हे घे तुझ्यासाठी चहा आणलाय. तोंड उघडतोय पण ओरडायचं नाही आवाज करायचा नाही. कसं आहे माहिती आहे का आता एकदा का लग्न झालं की तुला मी माझ्या लग्नाच्या बंधनातच अडकवणार आहे. त्यामुळं बाकी कोणत्या गोष्टी येण्याचा प्रश्नच येत नाही असं इकडे तो सांगत असतो. तेव्हा ती म्हणते ऐक ना माझं मी काय म्हणते जरा. तू आत्ता माझ्याशी जबरदस्तीने लग्न करतोय. मला सांग माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे आणि तरीही तू माझ्याशी लग्न करतोय. ही गोष्ट पटते का तुला. तेव्हा तो म्हणतो माझं आहे की तुझ्यावर प्रेम. म्हणजे कुशल कसं आहे माहिती आहे का अर्ध्या डोक्याचा. त्याला स्वतःचा मेंदूच नाही आहे आणि तो वापरतही नाही अशा पद्धतीचा हा कुशल आहे. तेव्हा मात्र इकडे स्पष्टपणे गिरिजा त्याला म्हणत असते की हे बघ आपण काय करूया माहिती आहे का पोलीस स्टेशनला जाऊया. ते पुरावे तिथं देऊया आणि त्यानंतर मी आनंदाने तुझ्याशी लग्न करेल. आत्ता मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा नाही आहे. आणि मग कुशल शांत होत असतो. विचार करू लागतो
आणि तेव्हा मात्र गिरिजाला वाटतं की खरंच कुशल आपलं बोलणं ऐकतंय की काय. पण कुशल मात्र महाचालक असतो. कुशल म्हणतो की नाही, तुला काय वाटलं, वेडा आहे का मी? नाही, आत्ता वेडाचं नाटक करत होतो, स्वप्नात वेडा होतो, प्रत्यक्षात मी वेडा नाही आहे. म्हणजे एकदा का तिथं गेलं की तुला तुझ्या पद्धतीने सगळं करता येईल ना, शक्यच नाही आहे, हे सगळं होऊ शकत नाही असं कुशल तिला सांगतो. इकडे मात्र दादासाहेबांनी आता पुन्हा उर्वशीकडे आलेले असतात, कारण त्यांनी त्यांच्या माणसं कामाला लावलेली असतात. आत्ताच्या आत्ता सुनबाईंना शोधायचं हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे उर्वशीला ते विचारत असतात. इकडे उर्वशी नेमकी सावीला म्हणत असते की बघ, म्हणजे आपल्या प्लॅनप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या, पण रुद्र दारू पिऊन येईल असं वाटलं नव्हतं, तो दारू पिऊन आला. दादासाहेब येतात आणि म्हणतात बरोबर आहे, म्हणजे या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे ते आता आमच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. हे सगळं तुम्ही केलेलं आहे आणि आत्ताच्या आत्ता मला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. ती म्हणते की अहो तुम्हाला पण तेच हवं होतं ना, ती गिरिजा या घरात नको होती ना, मग काय प्रॉब्लेम आहे, मी जे काय केलंय ते चांगल्यासाठीच केलंय ना. तेव्हा दादासाहेब म्हणत असतात कसं आहे माहिती आहे का दीदी, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, तुमचे विचार जिथं थांबतात ना तिथं आमचे विचार सुरू होतात, एवढं लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही ज्या पद्धतीने प्लॅन केलेला आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत ते भोगायला तयार राहायचं, एवढं लक्षात ठेवा. काहीही झालं तरीही मी तुम्हाला सोडणार नाही, कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागलेले आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे असं इकडे दादासाहेबांनी सांगितलेलं असतं. आणि ते उर्वशीला म्हणतात की तुम्ही जा. तेव्हा मात्र इकडे सावीला वाटतं की ह्या दोघांना बोलायचं आहे म्हणून मला पाठवत आहेत, पण दादासाहेबांना माहिती असतं की कोणाकडून सत्य वधवून घ्यायचं आहे. ते सावीला प्रश्न विचारायला सुरुवात करतात, सांगा काय काय केलंय तुम्ही, नाहीतर तुमची कशी वाट लावेल हे तुम्हालाही कळणार नाही. आता मात्र इकडे सावी बोलायला सुरुवात करते. सावी म्हणते की मी काहीच नाही केलेलं, मला ना मावशीने सांगितलं तेवढं केलंय मी. तिने ना गिरिजाचं सामान मला बॅगेत भरून लपवून ठेवायला सांगितलं आणि मी तेवढं केलेलं आहे, तिचं सामान भरलेलं आहे. दादासाहेब म्हणतात अजून काय केलं सांगायचं. पटापटा तोंड उघडायचं आणि बोलायचं. तेव्हा ती म्हणते की गिरिजाकडून जे डिवोर्स पेपर येणार होते ते डिवोर्स पेपर एका माझ्या ओळखीच्या वकिलाकडून मी बनवून घेतले आणि मग मला त्याच्यावरती मावशीने त्या रुद्रच्या सह्या घेतल्या आणि त्यानंतर ते पेपर एका माणसाला द्यायला सांगितले. मग तो माणूस कसा होता सांगा, असं विचारलं जातं. तेव्हा मात्र आता सावी एवढी घाबरलेली असते दादासाहेबांना की सगळा प्लॅन तिने भर 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 सगळा सांगितलेला असतो. आणि इथे मात्र दादासाहेबांना कळलेलं असतं की हे सगळं करण्यामागं कोण आहे ते. आणि इकडे तरीही उर्वशीच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की अजून थोडा वेळ, एकदा का हा थोडा वेळ संपला आणि तिकडे लग्न लागलं की संपलं, मग सगळं माझ्या मनाप्रमाणे होणार आहे, अशा गोष्टी तिनं सुरू केलेल्या असतात. पण लग्न लागण्याच्या आधीच दादासाहेब गिरिजाला सोडवून आणणार हे मात्र नक्की असतं. इकडे विशाखा आणि त्याचबरोबर श्रीमंत दोघंही शोधाशोध करत असतात. मग विशाखा म्हणते आता कशासाठी हे सगळं झाले हेच जर माहीत नसेल तुम्हाला तर उपयोग काय, मग कशाची ही नुसतीच पायपीट चालू आहे असं ती म्हणू लागते. ती सांगू लागते की अहो हे सगळं ना त्या कुशलनं केलं आहे, कारण गिरिजा कुशलला भेटायला जाणार होती, कारण कुशलकडे दत्तू काकाला मारल्याचा पुरावा आहे, ज्या माणसाने दत्तू काकावरती हल्ला केलेला आहे त्याचा पुरावा कुशलकडे आहे, म्हणून गिरिजा तिकडे जाणार होते. हे ऐकल्यानंतर मात्र धक्का बसतो आणि नेमकं ते बोलणं दादासाहेबांच्या माणसाने पण ऐकलेलं असतं आणि आता मात्र हे बोलत असतात. आता सावी ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेली आहे, सावी इकडे रुद्रच्या रूममध्ये येते आणि रुद्रच्या गालावरून हात फिरवते, त्याला मिठी मारून बसते आणि त्याचे फोटो काढते आणि म्हणते की चला, म्हणजे गिरिजाला आणखी जळवण्याचा मार्ग सापडला, जे काय असेल ते असेल, पण रुद्र माझा झाला पाहिजे. आणि एखादी वस्तू किंवा गोष्ट सावीला हवी असेल तर ती ही सावी प्रधान मिळवल्याशिवाय शांत राहत नाही. आता विशाखाने जे जे सगळं सांगितलेलं असतं ते दादासाहेबांच्या माणसाने ऐकलंय. नक्की दत्तूला मारल्याचा पुरावा आहे आणि म्हणून गिरिजा त्याला भेटायला गेलेली होती. या सगळ्या गोष्टी आता दादासाहेबांना कळलेल्या असतात. दादासाहेब म्हणतात की नक्की हेच झालेलं होतं, हेच ऐकलंय का. तेव्हा मात्र तो माणूस सांगू लागतो की हो, मी हेच बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग मात्र हे दोघंही बोलत असतात. दादासाहेबांना कळून चुकलेलं असतं की काय झालंय आणि गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता मात्र दादासाहेब म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही आता माघार नाही. आणि त्याचबरोबर ते तेवढेच चिडलेले असतात, त्यांना कळतंय की कुशलला कोणी सोडवलं
आता या सगळ्यामागे जर दीदी असतील तर नक्कीच त्यांचा हात असेल हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं दादासाहेब हे आता उर्वशीकडे येतात आणि उर्वशीला विचारू लागतात की कुशलचा जामीन कोणी केला, कुशलला जामिनावरती कोणी सोडवलं मला कळलं पाहिजे असं म्हणत ते तिला प्रश्न विचारत असतात. आणि तेव्हा मात्र उर्वशी काहीच बोलत नाही, शांतच राहिलेली असते. तेव्हा दादासाहेब म्हणतात की हे सगळं जे काही केलेलं आहे हे तुम्हाला कशा पद्धतीने निस्तरायला होतं ते बघा, कारण आजपर्यंत जे काही कांड केलेले होते तुम्हालाही माहिती आहे, पण माझ्या अंगलट आलं किंवा माझ्या इज्जतीला जर काही काळिमा फासणारं झालं तर गाठ माझ्याशी आहे, एवढ्या कडक भाषेत आता दादासाहेबांनी तिला दम दिलेला असतो. इकडे गिरिजा मात्र विचार करत असते की करू काय, कारण कुशल तिथं आलाय आणि कुशल तिला म्हणत आहे की आता पहिल्या लग्नातून मुक्त झाल्याशिवाय दुसऱ्या लग्नामध्ये तू अडकू शकत नाही, त्यामुळे या पेपरवरती सह्या कर. आता गिरिजा पेपर कसे फाडून टाकेल, कसा नकार देईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.